नमस्कार, मी अश्विनी. अश्वी रेसिपी मराठीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आणि आज अश्विनीच्या स्वयंपाकघरामध्ये बनवणार आहोत मस्त असे झणझणीत आणि चमचमीत चिकन बिर्याणी. चला तर मग चिकन बिर्याणी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते बघूया. बघत असाल इथं अर्धा किलो चिकन घेतलेले, छान साफ करून घेतलेलं आहे. आता त्यात घालूया प्रथम जाणार दही. घट्ट दही आहे, बघू शकता. 150 ग्राम दही घालून घेतलेलं आहे आपण. इथं अद्रक, लसूण आणि मिरचीचा आपण पेस्ट करून घेतलेली आहे, ती घालून घेतलेली आहे. अर्धा लिंबू घालून घेणार आहे. इथं चिकन मसाला घेतलेला आहे, धना पावडर घेतलेला आहे, थोडस बिर्याणी मसाला घेतलेला आहे आपण. जिऱ्याचा पावडर 1 चमचा. फ्राय केलेला कांदा आहे, तो घालून घेणार आहोत. काही खडे मसाले आहे, खडे मसाले घालून घेते. कोथिंबीर, पुदिना, हळद, चवीनुसार मीठ. आपल्याला सर्व जिन्नस एकजीव करून घ्यायचे आहे. मस्त चिकनला मॅग्नेट करून घ्यायचे आपल्याला. खूप छान पद्धतीने असं एकजीव झालेलं आहे. आता आपण अर्ध्या तासासाठी मॅग्नेट करण्यासाठी ठेवणार आहोत. आपले चिकन मॅग्नेट होते तोपर्यंत आपण तांदूळ हा बॉईल करून घेणार आहोत. त्यासाठी मी पाणी ठेवलेलं आहे आणि अर्धा किलो तांदूळ भिजवून घेतलेला आहे. त्यात तेल घालून घेते, तेजपत्ता घालून घेते. आपण जे चिकन मध्ये लिंबू पिळून टाकलं होतं त्याचं साल राहिलेलं ते घालून घेते. थोडस शाही जिरे आणि थोडस आपलं घरचं जिरं. 1 चमचाभर मीठ घालून घेतले. आपलेला आहे, अर्धा तास भिजवून घेतलेला आहे. आता पूर्ण तांदूळ घालून घेते. पाण्यालाही उकळी आलेली आहे. बघत असाल 10 ते 15 मिनिटं आपले भात झालेला आहे आणि जास्त शिजवलेला नाही, आपण 70 ते 80% शिजवलेला आहे भात. आता यातलं पाणी आपण सर्व काढून घेणार आहोत, एका चाळणीमध्ये घालून घेणार आहोत. चिकन छान मॅग्नेट झालेले आहे, अर्धा तास होऊन गेलेला आहे. आता आपण बिर्याणी बनवायला सुरुवात करूया. तेल छान गरम झालेले आहे. आता कांदा घालून घेणार आहे मी. कांदा कट करून घेतलेले आहे, 4-5 असे घालून घेतले. कांदा आपल्याला छान असा गोल्डन कलर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. आपण चिकन मध्ये मीठ टाकलेले आहे, थोडस मीठ घालणार आहोत कांद्याला, ते पाणी सुटेल, छान शिजेल आपला कांदा. 5 मिनिट झालेले, कांद्याचा कलर चेंज झालेला आहे. आता आपण मोठा कट करून घेतलेला टॅमॅटो आहे, ते घालून घेतले मी. टॅमॅटो ऑप्शनल आहे, घालायचं असेल तर घालू शकता, नसेल तरी चालेल. टॅमॅटो घातल्यानंतर 5 मिनिट झालेले आहे. छान आपलं कांदा टॅमॅटो परतलेला आहे. आता आपण घालून घेऊया जे चिकन मॅग्नेट करून घेतलेलं आहे, ते चिकन सर्व घालून घेऊया आपण. छान असं एकजीव करून घेऊया आपण. पाणी घालायचं नाही, त्याला पाणी भरपूर असे पाणी सुटतं. शिजवून घेऊया. 10 ते 12 मिनिट झालेले आहे. आपलं चिकन शिजत आहे आणि आपण पाणी सुद्धा नाही घातलेलं, पाणी त्याला सुटलेलं आहे, बघू शकता. थोडस राहिलेलं आहे. आपण एकदा झाकायचं, 5 मिनिटं वाफ काढून घेऊया पुन्हा. बघू शकता खूप छान असे कलर टेक्स्चर आलेलं आहे आणि एकदम छान असं झालेलं आहे, शिजलेलं आहे आपलं चिकन. आता आपण काढून घेणार आहोत थोडस लेअर साठी. आपण अर्धा चिकन काढून घेतलेलं आहे. आता लेअर लावून घेऊया. प्रथम बघत असाल चिकनचा एक लेअर टाकून घेतलेला आहे. आता भाताचा घालून घेते. भाताची लेअर घालून घेतलेली आहे. आता चिकनची लेअर घालून घेऊया. बघत असेल चिकनचाही थर लावून घेतलेला आहे. आता भाताचा पुन्हा एकदा घालून घेऊया आपण. आपण चिकनचे भाताचे थर लावून घेतलेले. आता कलर घालून घेतले. लाल कलर घालून घेतलेला आहे, कलर घालते. त्यावर कांद्याचा थर घालते. सर्वात शेवट पुदिना आणि कोथिंबीर थोडी मिक्स करून घेतलेली आहे.
तिखट म्हणजेच येणार आहे कॉफी. एक आपल्याला 5 मिनिटं झाकण ठेवून छान दम काढून घ्यायचा आहे. बघत अशा खूप छान अशी बिर्याणी रेडी आहे. चला तर मग आपण मस्त अशा कसं आहे काढून घेऊया. बघू शकता छान अशी दिसत आहे. टेस्ट सुद्धा तेवढीच झालेली आहे. बघत असेल खूप छान अशी आपली बिर्याणी रेडी आहे. नक्की आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवीन नवीन रेसिपी संग पुन्हा भेटूया. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, नवीन बघत राहा. बाय सर्वांना.